आता पुणे नाशिक ही रेल्वे होणे हे संपूर्ण देवाभाऊच्याच हातात आहे. आणि देवाभाऊला जर समजा तुम्ही या अर्थसंकल्पात विनंती केली तर ते करू शकतात. यापूर्वी ही जी तरतूद अजित पवार यांनी केली होती ती आता स्वर्गवासी झाली. आता या रेल्वेचा प्रश्न मध्यंतरी जे वैष्णव होते त्यांनी तुम्ही एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर केंद्रीय जे बजेट होतं त्या बजेटमध्ये याचं नावही नाही आणि गावं नाही. म्हणजे हा प्रकार काय आहे माहिती आहे का? मुकीला टिंब 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 हाकणा बोंब तसा प्रकार झाला. आणि यामध्ये हे मुख्यच लोक राहिले, आपले खासदार ओरडले नाहीत किंवा एकंदर दृष्टीनं आमदार कोणी काय केलेलं नाही आहे. आमच्या लोकांनी पत्र पाठवली, सिन्नरच्या लोकांनी, त्यानंतर एक नांदूर शिंगोट्याच्या लोकांनी, त्यानंतर बोटेच्या लोकांनी, त्यानंतर अकोल्याच्या लोकांनी निदर्शनं केली, पत्र पाठवली, सर्व काही केलं. त्यानंतर आमदारांनी काय ते पत्रफलक घेऊन विधानसभेत गेले, सर्व काही केलं. मग ही हाकना बोंब त्याची काहीच नाही झाली. हे झालं काय? हे झालं काय? काय झालं हे समजतं का काय तुम्हाला? हे लोक काय करतात आणि तुम्हाला निवडून देतात विरोधी पक्षाचे म्हणून का? सिन्नरचे आपले वाजे सर आमदार किंवा अकोल्याचे आपल्या संगमनेर शिर्डीचे आमदार वाकचौरे, त्यानंतर इकडचे तुमचे खेडचे कोले, असे हे खासदार म्हणजे जे विधानसभेतले काही आमदार, ते लोकसभेतले काही खासदार गप्पच गप्प, काही बोलले नाही, गप्प. तुका म्हणे उगे राजे जे होईल ते पहा. हा कुठं प्रश्न आहे का? आम्हाला वाटलं होतं कमीत कमी यासाठी तरतूद होईल. पुणे ते नाशिक रेल्वे अर्थात समजा लोकांनी जर विरोध केला, नाशिक व्हाया संगमनेर किंवा नाशिक व्हाया पुणे व्हाया अहिल्यानगर असा एक प्रकार होता. तर तुमचे जे मंत्री होते, ज्यावेळेस गोट्याला रस्ता रोको झाला त्यावेळेस संगमनेरच्या तुमच्या निलमताई खताळ आल्या. त्यांनी तुमच्या यांच्याशी बोलणं करून दिलं विखेंशी. विखे म्हटले आम्ही आता मिटिंग घेऊ. त्यानंतर सत्यजित तांबे काय, त्यानंतर इतर काही पुढारी, आणि आम्ही मुख्यमंत्र्याची पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या मिटिंग घेणार आहोत आणि मग ठरवणार आहोत. अरे झालं काय याचं सगळ्याचं काहीच कळत नाही. लोक गप्प झालेत. हा प्रकार झाला काय नेमका? म्हणजे हे रेल्वेचं अहिल्यानगर मार्गासाठी जर समजा तुम्हाला नव्हतं ह्या मार्गे करायचं संगमनेर मार्गे, तर तुम्हाला तो पर्याय होता ना, काहीतरी तरतूद करा, त्याची मोजमापं घ्या, दोन्हींची काही तुलना करा. काहीच नाही. मोठमोठे पुढारी आले, मोठमोठे भाषणं झाले, त्यानंतर व्हिडिओ अनेक जणांचे निघाले. अनेकांनी आजच काय आता मिळणारच या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मोर्चे काढले. कुठं तहसील कचेरीवर, उपविभागीय अधिकाऱ्याच्या कचेरीवर, विविध पक्ष, पण कोणी काही बोललंच नाही. आता तुम्हाला आता एक तर हे सर्व काही ह्या वैष्णव जे आहेत मंत्री, रेल्वे मंत्री यांनी झिडकारलं. म्हटले तो काय विशेष नको, त्याच्यावर लोक हे असतात. कारण त्यांचं एकच म्हणणं आहे की खर्च फार येणार आहे. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं, तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे जा, ते काम करतील तुमचं. आता देवेंद्र फडणवीसला आपले जे शिर्डीचे मंत्री आहेत विखे पाटील, त्यांनी काहीच बोलणं नाही. मी मुख्यमंत्र्याला सांगतो. अरे हे काय खेळ केला, लोकांना फसवलं रे, फसवलं तुम्ही. काय उपयोग नाही केला. कारण लोकांनी एवढ्या पद्धतीने आशेने डोळे लावून बसले. व्हाया साकूर मार्गे रेल्वे होणार, व्हाया देवठाण मार्गे रेल्वे होणार, व्हाया या मार्गे होणार, त्या मार्गे होणार, गोटा मार्गे होणार, घारगाव मार्गे होणार, आळेफाटा मार्गे होणार, नारायणगाव मार्गे होणार. काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये ना तरतूद, ना काय नाव, ना गाव. आणि अशा परिस्थितीमध्ये आता एकच एक मार्ग शेवटचा राहिलेला आहे. तो म्हणजे जर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्ज, आता बाकीचे जे प्रकल्प आहेत ते कर्ज काढूनच चाललेले आहेत, त्यासाठी एवढा कर्जाचा बोजा, तर आता तुम्हाला सरकारकडे तर एवढा पैसा नाही, पण थोडं का होईना, पण कर्ज काढून का होईना, पण हे रेल्वे करणं महत्त्वाचं आहे, अगत्याचं आहे.
आता एक महत्त्वाचं होतं की पुण्यावरून अहिल्यानगरला जायला दौंड मार्गे रेल्वे आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मार्ग पुण्यावरून नाशिकला जायला संगमनेर मार्गे जायचं असेल तर व्हाया कल्याणवरून मार्ग आहे. म्हणून हे दोन्ही मार्ग अहिल्यानगरला आणि नाशिकला जोडणारे होणार होते. दोन्हीचाही फायदा होणार होता कमीत कमी, पण तसं काही झालं नाही. इकडच्या लोकांनी केलं, तिकडच्या लोकांनी विरोध केला, इकडच्या लोकांनी विरोध केला. त्यापेक्षा आता ते हे करण्यापेक्षा पुणे नाशिक व्हाया संगमनेर आणि पुणे अहिल्यानगर अशा दोन्ही रेल्वे करा ना. मग त्यांना 2 प्रस्ताव द्यायचे, कुठली तरी एक चालू करा. कारण लोकांचा फायदा हा महत्त्वाचा आहे आणि हा महत्त्वाचा फायदा सर्व जर झाला तरच त्याला काही अर्थ उरणार आहे. हे पुढारी काही करणार नाही आहेत असं आता स्पष्टपणे वाचायला लागलं. आपले माणिकराव कोकाटे सिन्नरचे आमदार, त्यानंतर संगमनेरचे आमदार यांनी आपली ह्या स्वतः काय आले नाही आहे नांदूर खंदळमाच्या बैठकीला, नाही बोट्याच्या याच्यामध्ये काय नाही, कामात आहेत साहेब कामात आहेत. असं कुठलं काम आहे? लोकांचं काम महत्त्वाचं का यांचं काम महत्त्वाचं? आणि त्यानंतर मग सांगितलं हे कताळ सरांनी पण त्या मिसेस आल्या त्यांनी घाईघाई फोन लावून दिला. कुणाला? त्या आपले जे मंत्री आहेत विखे पाटील, की जे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आणि मंत्री झाले, त्यांना दिला. आता हा जो प्रश्न आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या अनेक साठी तरतुदी आहेत आणि त्या तरतुदी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही धडाधड पैसे वाचता. त्याबद्दल केंद्राने आक्षेप घेतलेला आहे. कारण अशा योजना ह्या सर्वसामान्य माणसाला एकंदरीत त्यांचं जी उद्योग क्षमता आहे ती नष्ट करणारे आहेत. लोक बसून खातील. उद्या तुम्ही भाकरी देणार प्रत्येकाला, त्यानंतर व्यवस्थितपणे प्रत्येकाची खाण्यापिण्याची राहण्याची सोय करणार आणि फक्त आम्हाला मतं द्या असंच करणार का? बाकीचे मग तर प्रश्न कोणी उठवणारच नाही आहे. कारण हे सरकार आमचं आहे आणि देवाभावाने डायरेक्ट सांगितलं लाडक्या बहिणी जर आपण आहोत त्यांच्यामुळं तर आपण आहोत इथं सत्तेवर, अन्यथा सत्तेवर नसतो. तर हे जे 2 महत्त्वाचे मुद्दे आता प्रत्येकाने जाऊन या देवाभाऊला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या आमदारांनी खासदारांनी जाऊन कमीत कमी ही तरतूद ह्या आता जी अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल चालू तर त्याआधी महाराष्ट्राचं तर त्यामध्ये ही तरतूद करणं अत्यंत अगत्याचं आहे असं सांगा. आमदारांनी त्यावर काहीतरी करा, प्रयत्न करा आता. आणि ही अर्थसंकल्प एकदा मंजूर झाला तर कोणत्याही प्रकारे मग ते तुम्ही अंबानीला द्या एखादं कॉन्ट्रॅक्ट, नाहीतर एखाद्या दुसऱ्या कुठल्या तुमच्या अडाणीला द्या, अदानीला. पण ही रेल्वे होणं लोकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचं आहे. लोक कंटाळले हो, रेल्वेसाठी डोळे लावून बसलेले आहेत. कधी ही रेल्वे होईल, काय होईल असा एक प्रश्न आहे. आणि या संदर्भामध्ये आधी काय बोलायचं कोणी काहीच नाही आहे. मध्यंतरच्या काळामध्ये जे व्हिडिओ सुरू झाले, ज्या बातम्या सुरू झाल्या त्या झाल्या. नंतर निवडणुकामध्ये गेल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, याच्या निवडणुका, त्याच्या विधानसभेच्या निवडणुका, त्याच्या निवडणुका, अशा विविध प्रकारच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर बरंचसं काही सरकार इकडून तिकडं हल्लं. त्यानंतर काही वेगळे प्रश्न निर्माण झाले. देवाभाऊची भेट या पुढाऱ्यांना मिळालीच नाही असं वाटतंय. देवाभाऊने म्हटले असते नेपाळा इथून रे, तुमचं काय काम नाही इथं. वा, सगळे काय हे पुढारी कशा पद्धतीचे आहेत बाबा हे समजत नाही, लोकांचं म्हणणं ऐकत नाही. आता ह्या संदर्भामध्ये या पुढाऱ्यांच्याच घरामध्ये जाऊन रेल्वेसाठी धरणं हे महत्त्वाचं होणार आहे. त्याशिवाय या नांदूर खंदरमाला बैठकी झाल्या, त्याच्यानंतर बोट्याला तुमचा रेल्वेसाठी एक रस्ता रोको झालं, सिन्नरला रस्ता रोको झालं आणि एक जनजागृती निर्माण केली. सर्व काही झालं परंतु काहीच झालं नाही आहे. लोकांच्या एकंदरीत दृष्टिकोनातून ज्या आशेवर यांनी पाणी फेरलं गेलेलं. आता एकच एक मार्ग आहे की आता ह्या मुख्यमंत्र्याला तुम्ही कोणत्याही प्रकारे अगदी विधिमंडळावर देखील मोर्चे काढा, प्रत्येक आमदारांनी सांगा आणि तरतूद करणं कसं आवश्यक आहे हे पण सांगा. आणि
प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा असं सांगून हा प्रकार होईल. कारण हे जे केंद्रीय आपले रेल्वे मंत्री वैष्णव आहे यांच्या संदर्भात आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे की हे पूर्व ओरिसाला कलेक्टर होते, म्हणजे IPS, आणि त्यांना इकडं गेलेले, त्यांना दुसरं ते स्वतः काही निर्णय घेऊ शकणार नाही आहेत. त्यांना कोणी सांगितलं लोकांनी तर, समजा वरिष्ठ मोदींनी सांगितलं तर ते ऐकतील, आणि आता मोदीलाच आपल्याला साकडं घालावं लागेल असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मोदी ऐकेल की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तेव्हा हे खासदार आहेत, आता हे खासदार आमदार यांना बदली करून यांना घरी बसवा आणि नव्या लोकांना जे रेल्वे करतील त्यांना निवडणुकीमध्ये 2029ला निवडणूक होईल, त्यामध्ये आता मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना दुसरे खांदे बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता त्या चळवळी आतापासूनच करा, जर रेल्वे झाली नाही तर. आता रेल्वे करण्यासाठी लोकांचं अतिशय महत्त्वाचं असं म्हणजे त्यांचं जीवन मरणाशी निगडीत असा हा प्रश्न आहे. लोकांचा उत्कर्ष होईल, लोकांचा विकास होईल, लोकांचे बरेचसे प्रश्न या रेल्वेमुळे सुटणार होते, परंतु आत्तापर्यंत काहीच होत नाही. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल आणि आम्ही हा परत प्रश्न उपस्थित केला आहे विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वी. तर आपण या आमदार खासदारांपुढं पत्रकं घेऊन जा आणि त्यांच्याबरोबर मुंबईला जाऊन या विधानसभेमध्ये फार मोठा एक साधारणपणे तुम्ही आवाज उठवावा आणि आपला आपला प्रश्न हा मार्गी लावून घ्यावा, असंही एक आमचे आपणास विनवणी आहे. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतामध्ये कमीत कमी 15-20 लाख लोक तरी बघत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि आपले प्रश्न, फक्त आपले प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आपल्या या चॅनलचा उपयोग करत आहोत. कारण हे चॅनल आपलंच आहे आणि आपणासाठीच हे चालवलं जात आहे हे. आणि तरी या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.